कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली वहिनी, केतकी, बरं झालं तू आलीस। मी वाटच बघत होते तुझी। म्हणजे तू आली नसतीस तर मीच आले असते तुला भेटायला। सॉरी, सगळं आवरण्यात थोडा वेळ गेला। थँक्यू थँक्यू, तू मला समजून घेतलंस। म्हणजे माझ्या मनाची अवस्था तुला कळली। माझ्या हातून असं काय गुन्हा झालाय? नाही नाही, तू काही नाही केलंयस। तुझ्या हातून काहीच घडलेलं नाहीये। जे काही केलंय ना ते तुझ्या शरीरात असलेल्या विरोचक नावाच्या राक्षसाने केलंय। राक्षस? हो, त्या राक्षसाने खूप काही घडवले आपल्या घरात। आपलं सोन्यासारखं घर, आपली माणसं सगळी त्या राक्षसाच्या दहशतीखाली होती। खूप खूप भयानक आहे तो राक्षस, आणि त्या राक्षसानेच आपल्या आईंचा जीव घेतला। राक्षस? अरे म्हणजे मी माझ्या मी मारले आईला? मारू टाकते आईला। वहिनी वहिनी प्लीज, तू नाही मारलेस। तुझ्या शरीरात असलेल्या विरोचकाने केलंय हे। तू खरंच काही नाही केलेस। आणि मला माहितीये तुझ्या शरीरातून तो विरोचक राक्षस निघून गेलाय। खरं तर घरातल्या सगळ्यांनाच हे कळतंय, पण त्या राक्षसाची भीतीच एवढी आहे की सगळे तुझ्यापासून अंतर ठेवून राहत आहेत। म्हणून सगळे तुला स्वीकारत नाहीयेत। माझ्या हातून कसं झालं? मी काय करू आता? असं कसं झालं? मला खरंच कळत नाहीये केतकी। वहिनी, तुलाच काहीतरी करावं लागेल। आणि असं काहीतरी करावं लागेल ना की सगळ्यांचा विश्वास बसेल की तूच रुपाली राज्याध्यक्षस, आणि तुझ्यातला विरोचक निघून गेलाय कायमचा। तुलाच काहीतरी करावं लागेल। शांत करेन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।